रामदासजी आठवले, महाराष्ट्राचे विधान कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णाजी बनसोडेजी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवेजी. परंतु याचं जे महत्त्व माझ्या मते आहे ते अनन्यसाधारण असं आहे. हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या 12,87,00,000 जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो. आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो. मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची जी विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी 10वी पास झालो आणि वडील ज्यावेळेला उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल हॉलमध्ये आणि त्यानंतर 1981 मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं, नव्या बिल्डिंगचं. त्याही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजही फ्लॅगवरती नाव आहे. आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीत ज्या विधिमंडळात माझ्या वडिलांशी अतिशय 30 वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नातं राहिलेलं आहे, त्या विधिमंडळात हा जो मला सन्मान आपण करता तो माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा आहे. आपल्याला सर्वांना माहितच आहे की 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं की घटना समिती आपण कशाकरता निर्माण करत आहोत आणि घटना समितीचा स्कोप काय राहील, अजेंडा काय राहील. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टर्न एक 7-8 दिवसानंतर येईल. परंतु 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की खरं तर माझी तयारी नाही आहे, मला अधिक वेळ पाहिजे होता, मला वाटलं होतं की 2-3 दिवसानंतर माझा क्रमांक येईल, परंतु मला पाचारण करण्यात आलं की मी विस्ताराने जे बोलू इच्छितो असतो ते बोलता येणार नाही, तरी माझे विचार मांडेल. आणि बाबासाहेब त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं की ते घटना समितीचे सदस्य, मसुदा समितीचे सदस्य होतील किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष होतील. तर बाबासाहेब म्हणाले की या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्समध्ये अनेक अशा बाबी आहेत की माझ्या मते इट इज लॅकिंग इन व्हेरियस ऍस्पेक्ट. बाबासाहेब म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये जो राईट टू लाईफ आहे, राईट टू लिबर्टी आहे आणि राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी विदाउट इट बिंग टेकन बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, या मूलभूत गोष्टींचा गोष्टीच त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि दुसरी बाबासाहेब म्हणाले की आपण काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये, परंतु राईट्स आर ऑफ नो यूज विदाउट रेमेडीज. आणि ते म्हणाले की जोपर्यंत आपण कुठल्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं असेल, त्याचं व्हायोलेशन झालं असेल तर त्याकरता रेमेडी प्रोव्हाइड करणार नाही, तर तोपर्यंत राईट्सला काहीही महत्व नाही. तिसरी बाब बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंकडनं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं आणि त्यामुळे मला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या.
की जो पक्ष एका सामाजिक आणि आर्थिक समानतेकरता ॲडव्होकेसी करतो, त्याचा पाठिंबा करतो. या घटनेमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे त्याच्यामध्ये या देशाला निर्देश देण्याकरता सामाजिक आणि आर्थिक एकता कशी यावी याकरताही काही प्रोव्हिजन नाही. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की बाबासाहेब हे एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. आणि त्या पहिल्या भाषणातच बाबासाहेबांनी म्हणाले की वेन एव्हर द डिग्निटी ऑफ द नेशन इज इन्व्हॉल्व्ड, इट इज पॅरामाउंट. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग त्या प्रतिष्ठेसमोर कुठल्या एखाद्या व्यक्तीची, कुठल्या एखाद्या राजकीय विचाराची, कुठल्या एका संस्थेची प्रतिष्ठा ह्या सगळ्या संपल्या पाहिजेत आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे. बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते घटना समितीवरती आणि पार्टिशन नंतर त्यांना ती जागा रिकामी करावी लागली, कारण की तो भाग पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी बाबासाहेबांना मुंबई प्रोव्हिन्समधनं घटना समितीवरती घेण्यात आलं. बाबासाहेब म्हणाले की त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेबांना पहिल्यांदा घटना समितीचं सदस्य आणि त्यानंतर मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आले. आणि मग मसुदा समितीने सांगोपांग जवळपास 1-1.5 वर्ष कार्य केल्यानंतर राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट बनवला आणि तो 4 नोव्हेंबर 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर सादर केला. आणि त्यांच्या भाषणात ते 4 नोव्हेंबर 1948 कुठल्याही संविधानाच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जे संविधान सभेमधील भाषण आहेत त्याचा निश्चित अभ्यास करायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की वी हॅव प्रोव्हाइडेड अ फेडरल स्ट्रक्चर, परंतु हे फेडरल स्ट्रक्चर अमेरिकेसारखं नाही आहे. अंडर द अमेरिकन फेडरल सिस्टम देर आर 2 थिंग्स which do not suit the Indian society. बाबासाहेब म्हणाले की माझ्या मते संपूर्ण देशाकरता एकच घटना अभिप्रेत आहे आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे संघराज्यासाठी वेगळी घटना आणि राज्यांसाठी वेगळी घटना हे जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं ते म्हणाले ते चुकीचं आहे. दुसरी बाब बाबासाहेब म्हणाले की अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे. एक व्यक्ती US फेडरेशनचा सिटिझन राहू शकतो आणि त्याचप्रमाणे ही हॅज ऑल्सो टू बी अ सिटिझन ऑफ द स्टेट व्हेर ही रिसाइड्स. बाबासाहेब म्हणाले की आपल्याला जर आपला देश एक संघ ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आपण भारतामध्ये मान्य करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रोव्हाइड केलं की 1 नेशन 1 सिटिझन. मग तो आंध्रमध्ये राहणारा असो, काश्मीरमध्ये राहणारा असो, नॉर्थ ईस्टमध्ये राहणारा असो, ही विल ओनली बी द सिटिझन ऑफ इंडिया, ही विल नॉट बी अ सिटिझन ऑफ एनी स्टेट. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जरी आपण फेडरलिझम आणतो आपल्या घटनेद्वारे, पण फेडरलिझम इज नॉट रिजिड. The federalism is flexible. We are providing a flexible structure of a federal constitution. आणि म्हणून जेव्हा केव्हा देशाला संकटाच्या काळामध्ये एकसंघ राहण्याची आवश्यकता पडेल तेव्हा हा देश युनायटेड कसा राहील याकरता आपण या घटनेमध्ये प्रोव्हिजन केलं आहे.
तिसरा सेपरेशन ऑफ पॉवर्स ऑफ 3 विंग्स. मी नेहमीच म्हणत असतो की भारतीय राज्यघटनेच्या जे 3 स्तंभ आहेत, मग ती विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका, या घटनेने निर्माण केलेला आहे आणि ऑल ऑफ देम आर एक्सपेक्टेड टू वर्क इन द स्फिअर्स अलॉटेड टू देम इन द कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की भारताची राज्यघटना हे या देशामध्ये एक रक्तविहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन आहे. इट्स अन वेपन फॉर ब्लडलेस रिव्होल्युशन इन द कंट्री. निश्चितच आपण या 75 वर्षाच्या कालखंडात त्या दृष्टीनं कार्य केलेलं आहे. माझा स्वतःचा प्रश्न राहिला तर मी नेहमीच जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स याचा बॅलन्स साध्य करण्याची प्रयत्न केले आहे. तशी ती तारेवरची कसरत असते, परंतु मी नेहमीच समजत आलो की मला हे पद या देशाची व समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे आणि त्यानुसार न्यायदानामध्ये जेव्हा जेव्हा मला कार्य करण्याची संधी मिळाली, ते कुठलेही प्रश्न असो. मगाशी देवेंद्रजींनी म्हटलं की नागपूरच्या हजारो झोपडपट्टीवाले त्यावेळेला बेघर होणार होते. तुमच्या एका विद्वान न्यायमूर्तींनी आदेश दिला होता की 8 दिवसामध्ये जर ते झोपड्या कलेक्टरले पाडले नाही तर त्याला कलेक्टरला जेलमध्ये घेण्यात येईल. मगाशी अजितदादांनी उल्लेख केला की मलाही थोडे ऑफिसर वगैरे घाबरतात, पण मी अशा ऑर्डर्स करत नव्हतो. आणि मला सांगावं वाटतं या प्रसंगी की त्यावेळेला विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की जर आपण ह्या प्रकरणामध्ये जर इमिजिएटली काही करू शकलो नाही तर नागपूरला फार मोठी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल. मला आनंद आहे की त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही ती ऑर्डर स्टे करू शकतो. आपण सर्वांनी तो माझा बहुमान केला. महाराष्ट्राच्या मी समजतो की हा जो बहुमान आहे हा जो आपल्या महाराष्ट्राच्या 12,87,00,000 जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. मी या भूमीला आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आपल्याद्वारे वंदन करतो आणि कवी गोविंदराजांच्या 2 ओळीमध्ये माझ्या वाणीला विराम देतो. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणव माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा.